काळी काळी आई धन धान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. हिवाळा सुरू झाला की शेतकऱ्यांची कामाची लगबग सुरू होते. रबी हंगामात गहू, हरभरा, जवस, करडई, तेलवर्गीय पिकं, डाळवर्गीय पिकांची पेरणी केली जाते आणि या महत्त्वाच्या पिकांसाठी आवश्यक आणि योग्य प्रमाणात खतं देणं तितकंच महत्त्वाचं असतं. रबी हंगामातील पिकांसाठी आवश्यक खतांचं व्यवस्थापन याबद्दल सविस्तर माहिती आज आपण पाहूया कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथील डॉक्टर सुरेश नेमाडे यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो नमस्कार. ठिकाणी आज जे आपण चर्चा करणार आहोत तर रबी पिकाच्या खत व्यवस्थापनाबाबत. मित्रहो, आपल्याला माहीत आहे की दिवसेंदिवस वाढत असलेली लोकसंख्या आणि त्या वाढत्या लोकसंख्येसाठी लागणारा अन्नद्रव्य अन्नधान्य मोठ्या प्रमाणात गरज आपल्याला भासणार आहे. या अन्नाची गरज जी वाढती गरज आहे ती पूर्तता करण्यासाठी अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये वाढ करणं अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे. अन्नधान्याच्या उत्पादन वाढीसाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजना केल्या जात आहे. आपल्याला माहीत आहे शेतकरी बांधवसुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारे उपाययोजना करून पीक उत्पादनामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामध्ये प्रयत्न करत असताना विविध दर्जेदार बियाणे जसं अधिक उत्पादन देणारे संकरित सुधारित वाणाचा वापर, त्याचप्रमाणे किडीचं वेळीच व्यवस्थापन करणं, त्याचबरोबर ओलीत व्यवस्थापन करणं आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीचं आरोग्य जे आपलं चिरकाळ टिकलं पाहिजे, जमिनीची सुपीकता टिकली पाहिजे, या दृष्टिकोनातून आज शेतकरी बांधवांनी सर्वात अधिक लक्ष देणं काळाची गरज झालेली आहे. मित्रहो, शेतीचं उत्पादन वाढीसाठी अनेक घटक कारणीभूत आहे. त्यामध्ये ह्या घटकामध्ये जेव्हा आपण विचार करतो तर त्याच्यामध्ये हवामानाचा सर्वात मोठा हिस्सा आहे. त्याचबरोबर जमिनीची सुपीकता, त्याचबरोबर त्या ठिकाणी कीड रोगाचं व्यवस्थापन आणि ओलीत व्यवस्थापन हा इत्यादी यासारखे अनेक घटक पीक उत्पादनावर परिणाम करत असतात. ह्या पीक उत्पादन वाढीसाठी आपल्याला काही महत्त्वाच्या बाबी विचारात घेणं आवश्यक आहे. हे बाब विचारात घेत असताना जमिनीच्या सुपीकतेवर शेतकरी बांधवांना लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे असं मला वाटते. आपण पाहतो आहे की खरीप हंगाम आज शेवटल्या टप्प्यामध्ये आलेला आहे. माझा शेतकरी बांधव रबी हंगामाच्या तयारीसाठी लागलेला आहे. आपल्याकडे जर आपण विचारात घेतो म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः रबी हंगामामध्ये गहू असेल, त्या ठिकाणी हरभरा असेल, त्या ठिकाणी सूर्यफूल असेल, त्या ठिकाणी मोहरी असेल, जवस असेल, मका असेल किंवा आपलं त्या ठिकाणी रबी ज्वारीचं पीक असेल, तर ह्या पिकाच्या संदर्भात आज आपल्या शेतकरी बांधवांमध्ये खत व्यवस्थापनाच्या संदर्भात जनजागृती होणं आवश्यक आहे. आपण पाहतो, आपल्याला माहीत आहे एकंदरीत की ह्या पिकाच्या पोषणासाठी जसं नत्र, स्फुरद, पालश यासारखे असे 16 अन्नद्रव्याची गरज मोठ्या प्रमाणात आपल्याला लागत असते. हे 16 अन्नद्रव्य जेव्हा आपण विचारात घेतो, याशिवाय इतरही काही अन्नद्रव्य आहे ते काही विशिष्ट ठराविक पिकांना गरजेचे असतात असं आढळून आलेलं आहे. त्याच्यामध्ये मग सोडियम असेल, व्हॅनेडियम असेल, त्याच्यामध्ये कोबाल्ट असेल, यासारखे इतर काही अन्नद्रव्य आहे ते पिकाला महत्त्वाचे ठरतात उत्पादन वाढीसाठी. आता ह्या सर्व अन्नद्रव्याची उपलब्धता वेगवेगळ्या स्वरूपात पिकांना होत असते आणि हे पिकांना होत असताना आपण जर पाहिलं तर आपल्याला हे अन्नद्रव्य जे पिकाच्या उत्पादन वाढीसाठी महत्त्वाचे आहे तर हे अन्नद्रव्य
आपल्याला सेंद्रिय खताच्या माध्यमातून उपलब्ध होत असतात. त्याचबरोबर रासायनिक खताच्या स्वरूपात आपल्याला हे अन्नद्रव्य उपलब्ध होत असतात. तिसरं त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की अन्नद्रव्य उपलब्धतेसाठी बरेचदा आपण काय करतो की बुरशीनाशकाचा वापर करतो. या बुरशीनाशकाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काही सूक्ष्म अन्नद्रव्य, जसं आपण मोरचुदाचा जर वापर केला तर त्या मोरचुदाच्या वापरामधून त्या ठिकाणी आपल्याला तांब, गंधक आणि कॅल्शियम सारख्या अन्नद्रव्याचा पुरवठा त्या ठिकाणी होतो. काही वेळेस शेतकरी बांधव भूसुधारकाचा वापर करतात. तर भूसुधारकामध्ये जसं जिप्सम सारख्या खताचा वापर करतात. तर ह्या जिप्सम खतामधून सुद्धा काही अन्नद्रव्य जसं कॅल्शियम आणि गंधकाचा पुरवठा आपल्या पिकाला होत असतो. सोबतच आपण पाहतो काही हिरवळीचे खताच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पिकाला अन्नद्रव्याचा पुरवठा त्या ठिकाणी होतो आणि निश्चितच पीक उत्पादना वाढीसाठी हा महत्त्वाचा घटक त्याच्यामध्ये ठरतो आहे. आपण पाहत आहे की सेंद्रिय खताचं एक अनन्यसाधारण महत्त्व आपल्या पीक उत्पादनामध्ये आहे. हे सेंद्रिय खत आपण जर त्याचं सविस्तरपणे पाहतो म्हटलं तर ह्या सेंद्रिय खतामध्ये आपल्याला शेणखत आहे, कंपोस्ट खत आहे, गांडूळ खत आहे, त्याचबरोबर हिरवळीचं खतसुद्धा आहे. याशिवाय काही तेलबियाच्या ज्या पेंडी आहे, ढेप म्हणतो आपण, याचासुद्धा आपल्याला अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी सेंद्रिय पदार्थ म्हणून वापर केला जाते. आपण मित्रहो, या ठिकाणी आज घडीला आपण जेव्हा आपण विचार करतो तर हे सेंद्रिय पदार्थ जमिनीला अतिशय महत्त्वाचे आहे. कारण त्याच्यामध्ये आपण जेव्हा सांगतो की ह्या सेंद्रिय खतामध्ये ती क्षमता आहे की जे आपले 16 रंगाचे अन्नद्रव्य आहे, त्याशिवाय इतरही काही अन्नद्रव्य जे आपण मगाशी चर्चा केली, तर ते सर्व अन्नद्रव्य पुरवठा करण्याची क्षमता या सेंद्रिय खतामध्ये आहे. आणि त्याच्याचमुळे या सेंद्रिय खताचं एक अनन्यसाधारण महत्त्व पीक उत्पादनासाठी ठरते. सेंद्रिय खत अतिशय महत्त्वाचा घटक पीक उत्पादनामध्ये आहे. कारण ह्या सेंद्रिय खताच्या माध्यमातून लागणारे सर्व अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होते. त्याचबरोबर जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सुद्धा सेंद्रिय खताचा वापर फायद्याचा ठरतो. त्याच्यामध्ये जमिनीची भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्म सुधारून पीक उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी महत्त्वाचा असा हा सेंद्रिय पदार्थ आहे. त्याचबरोबर जेव्हा आपण रासायनिक खताच्या संदर्भात विचार करतो तर रासायनिक खत आपण देत असताना किंवा त्याचं नियोजन करत असताना आपण सर्वप्रथम माती परीक्षण करणं काळाची गरज आहे. माती परीक्षणाच्या आधारावर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सुचविल्याप्रमाणे विविध पिकासाठी जे शिफारशीत खताचे मात्रा आहे त्याप्रमाणे आपण खताचं नियोजन करावं. हे खताच्यासाठी जे लागणारे अन्नद्रव्य आहे ते वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला ते प्राप्त होत असतात. त्याच्यामध्ये तुमचं सेंद्रिय खत आहे, त्याचबरोबर सेंद्रिय खत स्वरूपातनी आपण अन्नद्रव्य उपलब्ध होते. तर हे सेंद्रिय खत आपल्या जमिनीचं भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्म सुधारण्यासाठी आणि त्याचबरोबर पीक उत्पादन वाढीसाठी महत्त्वाचं आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत शिफारस केलेले जे खताची मात्रा आहे ते खताची मात्रा देत असताना आपण प्रामुख्याने आपल्या जे आपण आपल्या रबी हंगामातली जे मुख्य पिकं आहे, जसं आपण पाहतो की त्याच्यामध्ये गहू असेल, हरभरा असेल, करडई असेल, जवस असेल, त्याचबरोबर मका असेल, तर इत्यादी पिकाला आपण जे खत व्यवस्थापन करतो तर हे खत व्यवस्थापन आपण जीवाणू संवर्धकाच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी केलं तर अधिक फायद्याचं राहू शकते. त्यासाठी साधारणतः आझोटोबॅक्टर हे जीवाणू संवर्धक 25 ग्रॅम प्रति किलो बियाणं आणि त्याचबरोबर PSB हे जीवाणू संवर्धक जे स्फुरद विरघळणारे जीवाणू आहे याचं बीज संस्कार जर आपण 25 ग्रॅम प्रति किलो बियाणं याप्रमाणे जर केला तर निश्चितपणे पीक उत्पादनामध्ये भरीव वाढ त्याची आपल्याला दिसून येते. सोबत काही पिकं असे आहे जसं द्विद कडधान्य वर्गीय पिकं आहे, त्याच्यामध्ये हरभरा आहे, वाटाण्यासारखं पीक आहे. याला आपण ह्या कडधान्यवर्गीय पिकाला आपण रायझोबियम सारखं त्याचबरोबर PSB सारखं 25 ग्रॅम प्रत्येकी हे जीवाणू संवर्धक बीज प्रक्रियेच्या माध्यमातून आपण जर त्या ठिकाणी लावले तर निश्चितपणे
पीक उत्पादनामध्ये या जीवाणू संवर्धकाच्या वापरामुळे साधारणतः 7 ते 10% उत्पादनामध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आलेले आहे। तर असा हा महत्त्वाचा बीज प्रक्रियेचा कार्यक्रम आपण जरूर शेतकरी बांधवांनी केलाच पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती आहे। त्याचबरोबर आता शेतकरी बांधवांना परत एक विनंती आहे की आपण अंदाजे रासायनिक खताची व्यवस्था आपण रबी पिकांना करण्यापेक्षा त्या ठिकाणी आपण माती परीक्षणाच्या आधारावर जर खत व्यवस्थापन केलं तर अधिक चांगलं होईल असं मला वाटते। रासायनिक खताचं व्यवस्थापन करत असताना त्या ठिकाणी एक बाब प्रामुख्याने विचारात घेतली पाहिजे, त्या अहवालाचं वाचन केलं पाहिजे, अहवाल समजून घेतला पाहिजे आणि अहवालामध्ये जर त्या ठिकाणी वर्गवारीमध्ये सर्वसाधारण असा शेरा जर त्या ठिकाणी दिलेला असेल तर निश्चितपणे विद्यापीठाने डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या त्या पिकासाठी जे शिफारशीत मात्रा आहे ते मात्रा आपण देणं योग्य राहील। आता उदाहरणादाखल जर आपल्याला सांगायचं झालं तर गहू पिकाचा जर आपण विचार केला तर गहू पिकासाठी आपल्याला साधारण माती परीक्षण अहवालाची वर्गवारी असेल तर 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश प्रति एकरी देणं गरजेचं आहे। आणि त्यासाठी जर खताच्या स्वरूपात आपल्याला सांगायचं झालं तर त्या ठिकाणी आपल्याला 87 किलो युरिया, त्याच्या सोबतीला 125 किलोपर्यंत आपला सिंगल सुपर फॉस्फेट आणि त्याच्या बरोबरीला 34 किलोपर्यंत म्युरेट ऑफ पोटॅश हे सरळ खतं आपण देणं प्रति एकरी गरजेचं आहे। हे खत देत असताना फक्त एक खबरदारी आपल्याला घ्यावं लागणार आहे, नत्राचा जो मात्रा आहे याच्यामध्ये मी जे 87 किलो नत्र म्हटलं तर या 87 किलो नत्र म्हणजे युरियापैकी आपल्याला अर्धा युरिया पेरणीसोबत पूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीसोबत देणं गरजेचं आहे आणि उर्वरित राहिलेलं जे अर्धी खत नत्राची मात्रा आहे, युरियाची मात्रा आहे, ती युरियाची मात्रा आपण साधारणतः त्या ठिकाणी ह्या गव्हाच्या पिकाला 21 दिवसानंतर देणं गरजेचं आहे। रबी हंगामातील दुसरं महत्त्वाचं पीक म्हणजे रबी ज्वारी, हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये मोठ्या क्षेत्रावर लागवड केल्या जाते आणि याचं खत व्यवस्थापन करत असताना जर आपला माती परीक्षणाचा अहवाल सर्वसाधारण असेल तर अशा ह्या रबी ज्वारीचा ओलित्याखालील पिकासाठी साधारणतः त्या ठिकाणी 32 किलो नत्र, 16 किलो स्फुरद आणि 16 किलो पालाश प्रति एकर याप्रमाणे खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। त्यासाठी साधारणतः आपण जर विचार केला तर 32 किलो जे नत्र आहे तर हे 32 किलो नत्रसाठी आपल्याला 70 किलो युरियाचा वापर करणं गरजेचं आहे। सोबतच त्या ठिकाणी 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट ज्याच्या माध्यमातून आपल्याला 16 किलो आपल्या स्फुरदाची पूर्तता होईल। त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला 27 किलोपर्यंत प्रति एकर म्युरेट ऑफ पोटॅश या सरळ खताचा वापर करणं गरजेचं आहे। आता ह्या ठिकाणी सुद्धा आपण जे खत व्यवस्थापन करत असताना एक खबरदारी घेणं गरजेचं आहे। या 70 किलो युरियापैकी 35 किलो युरिया आपल्याला पेरणीसोबत द्यावायचा आहे आणि उर्वरित 35 किलो युरिया आपण त्या ठिकाणी साधारणतः 25 ते 30 दिवसाच्या अवस्थेमध्ये ज्वारी पिकाला देणं गरजेचं आहे। तिसरं आणि अगदी महत्त्वाचं कडधान्य वर्गीय रबी पीक म्हणजे आपल्या भागातलं हरभरा हे एक महत्त्वाचं रबी कडधान्य पीक आहे। या हरभऱ्याच्या पिकाला जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी साधारणतः 10 किलो आपल्याला एकरी नत्र, 10 किलो स्फुरद आणि त्याच्या 16 किलो स्फुरद आणि 12 किलो त्या ठिकाणी पालाशची मात्रा प्रति एकरी नत्र स्फुरद प्रति एकरी देणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी साधारणतः आपल्याला 22 किलोपर्यंत नत्र प्रति एकरी, सोबतीला 125 किलोपर्यंत सिंगल सुपर फॉस्फेट आणि 20 किलोपर्यंत त्या ठिकाणी म्युरेट ऑफ पोटॅश ह्या सरळ खताची मात्रा प्रति एकरी दिली तर निश्चितपणे आपल्याला शाश्वत अपेक्षित उत्पन्न हरभरा पिकाचं गाठता येईल। मित्रहो, आपल्याकडे आपण पाहतो आहे आपल्या देशामध्ये तेलाचा मोठ्या प्रमाणात आयात केला जाते। तेल वर्गीय पिकाखाली जास्तीत जास्त क्षेत्र आणण्यासंदर्भात आपल्या भारत सरकारने मोठी मोहीम राबवलेली आहे। जास्तीत जास्त क्षेत्र तेलबिया वर्गीय पिकाखाली आणण्यासाठी
आपण रब्बी हंगामामध्ये करडीसारख्या पिकाचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. आणि जेव्हा करडीच्या उत्पादकतेचा विषय येते तर त्यावेळेस साधारणतः करडई पिकाला 16 किलो नत्र त्याच्यासोबत 10 किलो स्फुरद आपल्याला ह्या खताची शिफारस डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केलेली आहे. तर हे नत्र आणि स्फुरद म्हणजे जे आपण म्हटलेलं आहे 16 किलो नत्र आणि 10 किलो स्फुरद हे खत मिळण्यासाठी आपल्याला साधारणतः त्या ठिकाणी 35 किलोपर्यंत युरिया आणि त्याच्या सोबतीला 100 किलोपर्यंत आपलं 63 किलोपर्यंत साधारणतः आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट देणं काळाची गरज आहे. पेरणीसोबत हे आपण दोन्ही खत जर दिले तर याच्यामधला नत्र जो आहे 2 हप्त्यामध्ये विभागून द्यावा आणि जे स्फुरद आहे जे 63 किलो आपण सिंगल सुपर फॉस्फेट म्हटलेलं आहे हे सिंगल सुपर फॉस्फेट पेरणीसोबतच देणं योग्य राहील, संयुक्तिक राहील. आता काही भागामध्ये जवसाचं पीक सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये घेतल्या जाते. जवसाच्या पिकाला साधारणतः 24 किलो नत्र आणि 12 किलोपर्यंत त्या ठिकाणी स्फुरद प्रति एकरी देणं गरजेचं आहे. आणि हे 24 किलो नत्र आणि 12 किलो स्फुरदासाठी आपल्याला सरळ खताचा जेव्हा विचार आपण करतो त्या ठिकाणी 53 किलो त्या ठिकाणी आपण युरिया आणि त्याच्या सोबतीला 75 किलो आपण सिंगल सुपर फॉस्फेटचा जर एकरी वापर केला तर ह्या खताची पूर्तता निश्चितपणे होईल. मित्रहो, या ठिकाणी आपण रब्बी पिकाच्या खत व्यवस्थापनाच्या संदर्भात आपण विचार केलेला आहे. एक महत्त्वाचं आणखीन एक तेलबिया वर्गीय पीक आपलं सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी ज्याला आपण म्हणतो मस्टर आपण म्हणतो, ह्या मोहरीच्या पिकाला साधारणतः एकरी 20 किलो नत्र आणि 16 किलो स्फुरद आपल्याला द्यावं लागते. त्यासाठी साधारणतः या मोहरी पिकाला 44 किलो युरियाची आणि त्याच्या सोबतीला 100 किलो त्या ठिकाणी आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट या खताची मात्रा देणं गरजेचं आहे. हे झालं आपण जे या ठिकाणी चर्चा केलेली आहे मित्रहो. तर ही चर्चा जी आहे आपण माती परीक्षणाचा अहवाल सर्वसाधारण वर्गवारीमध्ये आहे असं गृहीत धरून केलेला आहे. परंतु जर आपल्या माती परीक्षणाचा अहवाल वर्गवारीमध्ये साधारणतः कमी येत असेल, कमी दाखवत असेल, कमी शेरा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हे शिफारशीत रासायनिक खताची मात्रा आपण त्या ठिकाणी वाढवून देणं गरजेचं आहे. आणि वाढवून देत असताना त्या ठिकाणी 25% शिफारशीत खतामध्ये वाढ करणं गरजेचं आहे. जर अत्यंत भरपूर असं जर वर्गवारीमध्ये आपलं खताची मात्रा येत असेल तर त्या ठिकाणी साधारण भरपूरसाठी साधारणतः 10% तुमची जे शिफारशीत खत मात्रा आहे ती कमी करता येईल. अत्यंत भरपूर असेल तर 25% त्या ठिकाणी खत मात्रा आपल्याला कमी करता येईल. आणि आपल्याला हे नियोजनबद्ध पद्धतीनं आपलं खत व्यवस्थापन करून आपल्याला शाश्वत असं रब्बी हंगामातील पिकाचं उत्पादन घेता येईल. धन्यवाद. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या कृषी विषयक कार्यक्रमांबद्दल आपल्या प्रतिक्रिया, शेतीविषयक आपले प्रश्न आणि कृषी तंत्रज्ञानावर आधारित आमच्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला कशा स्वरूपाचे बदल अपेक्षित आहेत याबद्दल आम्हाला अवश्य कळवा. 9969023081 या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा ddmumbaikrishi@gmail.com या ईमेल आयडी वर. आपल्या व्हॉट्सअप पोस्टमध्ये आणि मेलमध्ये आपलं नाव आणि पत्ता अवश्य लिहा.